आज आपण म्हणतो KFC चिकन स्ट्रिप्स मित्रांनो. एकदम मजेदार, सिंपल, इझी रेसिपी पण खूप जास्त टेस्टी लागतात खायला आणि मजेदार असे क्रिस्पी लागतात. हा बोनलेस चिकन आहे, ब्रेस्ट चिकन आहे, अख्खं घेतलं आहे. आपण याला आपण मध्येतून असं कट करून घेणार आहोत आणि मग छोटे छोटे स्पाइसचे तुकड्यानुसार कट करणार आहोत. तुम्ही जसं दाखवले तसं कट करा या फिर तुम्ही दुकानामधून पण कट करू शकता. ठीक आहे, सिंपल आहे. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. एवढे लांब आणि एवढी जाडी साईज असली पाहिजे. तर मॅरिनेट करण्यासाठी तुम्ही बटर मिल्क यूज करतो, म्हणजे छास यूज करतो आहे. त्याच्यामध्ये टाकतो सर रेड चिली पावडर, पेपरिका वगैरे यूज करू शकता. गार्लिक पावडर, जिंजर पावडर, थोडंसं ओनियन पावडर, ब्लॅक पेपर पावडर, थोडंसं टाकायचं आणि चवीनुसार मीठसुद्धा. हे सगळं टाकून मस्त मिक्स करून घ्या आणि 1-2 तास तरी त्याला मॅरिनेट करत ठेवा, म्हणजे मस्त ज्युसी तयार होईल आपले चिकन स्ट्रिप्स. आता इथे घेतलं आहे मैदा, त्याच्यामध्ये ॲड करतो थोडं मीठ, थोडंसं कॉर्नफ्लॉवर, थोडंसं टाकतं बेकिंग सोडा, त्याच्यानंतर यानं चवीनुसार मीठ टाकले आणि थोडंसं ऑरिगॅनो वगैरे टाकलेत. हे सगळं टाकून मस्त आता आपल्या चिकनला डीप करायचं. पहिले साधा कोटिंगमध्ये सिंपल ड्राय कोटिंग करून घ्यायचं. याच्या आधी पण KFCची रेसिपी दाखवलीस तशीच फॉलो करायची आपल्याला. सिंपल ड्राय कोटिंग करायचं. मग थंड पाण्यामध्ये, बर्फाच्या पाण्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे त्यांना एकदा पाण्यामध्ये 10 सेकंद. त्याच्यानंतर परत एकदा नॉर्मल कोटिंगमध्ये ॲड करायचं आहे आणि मग क्लॉकवाईज आपल्याला त्याला मस्त फिरवायचं आहे. थोडंसं प्रेस करत करत हलक्या याच्याने आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती ते अशी मस्त लेअर तयार होईल, एक टेक्स्चर येईल आणि अशा प्रकारचा टेक्स्चर तयार होतो एकदम मजेदारवाला. मग लो मिडियम फ्लेममध्ये तेल प्रॉपर असं गरम करून घ्या आणि मग त्याला हलक्या याच्यावरती शिजून घ्या. एक 7-8 मिनटं मस्त शिजू द्या, मस्त क्रिस्पी होऊ द्या. मग नंतर तुम्ही मस्त काढू शकता. जसं गोल्डन ब्राऊन कलर होल्यानंतर आपण काढायचं आहे आणि सर्व करायचं आहे, एन्जॉय करायचं आहे मस्तपैकी.